नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. जर चाकूने हात कापला तर वेदना तर होणारच, ही गोष्ट निश्चित आहे. कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो. मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचं हे महत्त्वाचं नाही, परंतु नियम आहेत आणि त्या नियमांनुसार हे जग चालते. तुम्ही जे कर्म कराल तसंच फळ मिळतं, अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. आपण सर्वांनीही ऐकलं आहे. आज आपल्याला असं वाटतं की आपल्याला चांगल्या कर्मांचं चांगले फळ मिळत नाही किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत नाही, पाहणे सक्षम. कारण कर्माचा नियम हा कर्मांचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करत असतो. तुम्हाला काय वाटतं त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजेल. कर्म आपले जीवन कसं ठरवतं आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता हे सूत्रही कळेल. या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. शहरातील बड्या लोकांमध्ये त्याचं नाव घेतलं जात होतं. त्या शहरातही त्याची ओळख होती. मग एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला. तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला. त्याने मुलाचे नाव सोमनाथ असे ठेवले. पुढे आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले. त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले. ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला. आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला. मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपला मुलगा सोमनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. सोमनाथलाही खूप आनंद झाला. सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला. पण नंतर अचानक सोमनाथमध्ये काही बदल होऊ लागले. त्या दिवसानंतर तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला जाऊ लागला. हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला. सोमनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता. तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणारा नव्हता. म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता. मग वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करू लागला. व्यवसाय कोणी सांभाळणार नाही या काळजीअभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले. सोमनाथच्या वडिलांनीही सोमनाथला खूप समजावले की एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून मी उभा केला आहे. त्यामुळे जुगार खेळून तू ते पैसे असे वाया घालवू नकोस. जुगार ही घाणेरडी सवय सोडून दे, नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही आणि तुला साथ देणार देखील कोणीच नसेल. मग त्यावेळी मात्र तुला पश्चाताप होईल. त्यामुळे तू आत्ताच सावध हो. पण सोमनाथने वडिलांचे ऐकले नाही. त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठायी बनवत असे. असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला. त्याचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते. काही वेळात त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर सोमनाथला अगदी दुःख झाले, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असे वाटत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटू लागले. आता तो कोणाचंही ऐकणार नव्हता. सोमनाथ पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली आणि सोमनाथला जुगार हळूहळू खूप वेचू लागला. पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचा होता, त्यामुळे अब्रू जुगारात मोठा सट्टा लावत असे.
परंतु त्याच दिवशी जुगारात हरला. सोमनाथच्या आईने त्या मुलाला सोमनाथला खूप समजावलं, खूप पैसे गमावले आहेत आणि हे लुटण्यात तू का व्यस्त आहेस. पण ते म्हणतात ना, जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो, म्हणजे बुद्धी मरते. सोमनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने बाहेर टाकत असे. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होऊ लागला. सोमनाथकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता. हळूहळू सोमनाथचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला. मग एक दिवस असा आला जेव्हा सोमनाथकडे काहीच उरले नव्हते. त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते. त्याने सर्वस्व गमावले होते. जेव्हा सोमनाथच्या आईला समजलं की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे, त्यावेळी त्याची आई मरण पावली. त्याच्या आईला तीव्र झटका आला आणि त्यामुळे तिचे हृदय थांबले. पण सोमनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. जणू त्याचे भानच हरपले होते. त्याच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काहीही फरक पडत नव्हता. तो दिवसभर पैशांसाठी फिरत असे. सोमनाथ हा एका व्यावसायिकाचा मुलगा होता. कर्ज घेण्यास कोणतीही अडचण त्याला आली नाही, कारण तो एका व्यावसायिकाचा मुलगा होता. पण सोमनाथने ते पैसे जुगारात उधळले. जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते, पण तुम्ही कधीच जिंकत नाही. आता सोमनाथवर खूप कर्ज झालं आणि 2 वेळचं जेवण जेवायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. आता सोमनाथची अवस्था खूप वाईट झाली होती. आता त्याच्याकडे न खायला पैसे उरले होते, न घालायला कपडे घ्यायला. तो पूर्णपणे अगदी निरागस होता. आता सोमनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते. त्याच्याकडे काहीच नव्हते. सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला. एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात असे, परंतु सोमनाथच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्याने सर्वस्व गमावले आणि आता मदत करायला त्याला कोणीही तयार नव्हतं. लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जो मेहनतीने पुढे जातो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो. जेव्हा सोमनाथच्या सासऱ्यांना कळालं की त्यांचा जावई गरीब झाला आहे, त्यावेळी आपल्या मुलीच्या काळजीने ते मुलीला भेटायला पोहोचले. ते तिथे गेले आणि त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे. त्यांच्या मुलीने फाटलेली जुनी कपडे घातले होते. भुकेमुळे तिचा चेहरा कोमेजलेला होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना सोमनाथवर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोमनाथला काहीही सांगितलं किंवा ऐकवलं नाही आणि ते आपल्या मुलीसह त्याच्या घरी निघाले. जेव्हा सोमनाथ त्यांच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेलं आहे. हे पाहून सोमनाथला खूप वाईट वाटलं. आता तो एकटाच होता. आता त्याच्याकडे पैसेही नव्हते. न त्याला बायको होती, ना आई, ना वडील. त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते. आता सोमनाथला वडिलांनी समजावलेल्या या सर्व गोष्टी आठवू लागल्या होत्या. तो अचानक स्वतःशीच बोलू लागला. एक दिवस असा होता जेव्हा शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये नाव मोजलं जायचं आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही. आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करेन. असा विचार करून सोमनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो, जेणेकरून त्याच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय आपण पुन्हा सुरू करू शकतो. पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो. सासरच्या घरी पोहोचल्यावर त्याची अवस्था पाहून, त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटले की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही. मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्या लोकांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्यांनाही वाईट वाटेल. हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली, पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते.
सोमनाथने मनाशी ठरवलं की काहीही हरकत नाही, सकाळपर्यंत मी वाट पाहीन आणि दुकान उघडताच सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत घेईन आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेन. आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवीन. हा सगळा विचार करत सोमनाथ त्या कपड्याच्या दुकानाबाहेर थांबला. सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता. तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथने पाहिले. तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली. अंधारातही ती बाई ओळखीची वाटत होती. त्या बाईला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तिथे काय पाहिले त्याला पाहून अगदी धक्काच बसला. कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून त्याची स्वतःची पत्नी होती. जेव्हा सोमनाथने आपल्या पत्नीचे असे बोलणे लक्षपूर्वक ऐकले, सोमनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथं बोलावलं आहे, जेणेकरून आम्ही लग्न करून आरामात जगू शकू. आपल्यावर कशाचीही कमतरता नसावी. तरुणाने मोठ्या कुतूहलाने विचारले, कोणतं रहस्य आहे आणि तू काय बोलते आहेस? तेव्हा सोमनाथच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासरे खूप श्रीमंत आहेत. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमावला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 भांडी घराच्या 4 कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत. तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनीही काम केलं होतं आणि आपल्या जुगारी मुलाला या पैशांबद्दल त्यांनी कधीच सांगितले नाही. कारण त्यांना भीती होती की त्यांचा जुगारी मुलगा ते देखील पैसे उडवू शकतो. तेव्हा सोमनाथच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे. तो तुम्हाला घर सहज देईल, कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावली आहे. मग तुम्ही त्या घराचे 4 कोपरे खणून ते 4 सोन्याने भरलेली हंडी तुमच्या ताब्यात घ्या. त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाहीत आणि कामाची गरज देखील पडणार नाही आणि मग आपलं आयुष्य आपण आनंदाने जगू शकतो. आपल्या पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथला खूप वाईट वाटलं. तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयींमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्यासोबत आहे, त्याला पाठिंबा देत आहे, त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही ती करत आहे. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. माझ्या वडिलांनी कमावलेली संपत्ती मी या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. मी वाईट संगतीत पडलो हे मान्य आहे. मला जुगाराचे व्यसन होते, पण आता आम्हाला सगळं कळतंय. आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही. हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतोब आपल्या शहराकडे निघतो. तो सकाळी त्याच्या घरी जातो. घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे 4ही कोपरे खोदण्यास सुरुवात करतो. खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला 4ही बाजूला ती भांडी मिळतात. मग त्या 4 भांड्यांमध्ये सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून त्याच ठिकाणी ठेवतो. यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्यांच्या घरी येतो. आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे. तुम्ही मला हे घर विकू शकता का? कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि मला एक घर हवं आहे. मी तुम्हाला पैसे हवे आहेत. आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील. सोमनाथ याच संधीची वाट पाहत होता. त्याला त्या माणसाच्या सर्व योजना आधीच माहीत होत्या. त्याने ताबडतोब त्याचे घर विकले आणि नंतर सोमनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला, जेणेकरून तो तिथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल. तिथं पोहोचल्यानंतर सोमनाथने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या. व्यवसायात कधीकधी काही चढउतार येतात, पण त्यातही त्याने सर्व काही हाताळले. काही दिवसातच भरपूर पैसे कमावले. तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका सेठची नजर सोमनाथवर पडते. सोमनाथला पाहून सेठला वाटतं की हा तरुण खूप मेहनती आहे आणि यामध्ये एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे.
मी माझ्या मुलीचं लग्न याच तरुणाशी लावून देतो, असा विचार केला. माझ्या मुलीला यापेक्षा चांगला वर सापडणार नाही. मग तो सेठ सोमनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. सोमनाथही तो स्वीकारतो. सेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथ बरोबर लावले. येथे तर आता सोमनाथची चांगली परिस्थिती झाली. त्याने पैसे कमावला, सन्मान मिळवला होता, लग्न झाले, त्याला सर्व काही मिळाले. तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार झाला होता, कारण त्याला कशाचीही कमतरता नव्हती. दुसरीकडे सोमनाथची पत्नी, प्रिय पत्नी घरी आल्यावर खूप आनंद झाली. पण घराचे चारही कोपरे खोदत असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 हंडी त्याला दिसली, परंतु ती मात्र कोळशाने भरलेली भांडी होती. हे पाहून ढसाढसा रडू लागला. त्या तरुणाला सोमनाथच्या बायकोचा खूप राग आला. त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले. त्याला वाटले, तिच्यासोबत मी नसतो तर आज मी हे पैसे गमावले नसते. माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले. यानंतर तरुणाने आपल्या प्रेयसीला म्हणजे सोमनाथच्या पत्नीला धडा शिकवायचा असं ठरवलं. म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवलं. ती आल्यावर तिला तो म्हणतो, तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले पैसे सोमनाथला दिले. ते घर घेतले, पण मला यामधल्यात काय मिळाले ते कोळसे. आता माझ्याजवळ काहीही उरलेलं नाही. त्यामुळे मला आता तुझा चेहरा बघायचा नाही. तू इथून निघून जा. सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता. जर तुम्ही वाईट कर्म केलं तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. या कथेतील धडा पाहिला तर सोमनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते. त्याला जोडले जाण्याची सवय होती, म्हणून त्याच्याकडे काहीही राहिलं नाही. तो अगदी रस्त्यावर आला होता. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली. हे त्याच्या कर्माचं फळ होतं. जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते. मात्र सोमनाथला आपली चूक कळाली आणि त्याने आयुष्य बदलले. यावरून दिसून येतं की आपली आयुष्यात कितीही वाईट कृत्ये केली असली तरी नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो. सत्कर्म करायला वेळ नाही, किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असते. आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडले, त्यांची फसवणूक केली तर त्यांचे खूप वाईट परिणाम होतात. सोमनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली, पण या फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले. जर सोमनाथची बायको ही गोष्ट तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये असेल तर जरूर सांगा. तुम्हाला ती आवडली तर कमेंट करायला विसरू नका.